खूप वर्षांपूर्वी डुकराची 3 पिल्ले त्यांच्या आईसोबत एका लहानशा घरात राहत होती. आता वेळ आली होती की त्यांनी ते घर सोडावं आणि आपलं आयुष्य स्वतःच्या भरोशावर जगावं. त्यांच्या आईने त्या तिघांना स्वतःजवळ बोलावलं. माझ्या बाळांनो, आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतः जग बघावं. आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करावी. विसरू नका, जे काही कराल ते मनापासून करा. आयुष्य जगण्याचा हा सगळ्यात योग्य मार्ग आहे. थोडे उदास आणि थोडे उत्साही होऊन आपल्या आईचा निरोप घेऊन तिघे बाहेर पडले. काही वेळ चालल्यावर त्यांना एक जमीन दिसली, जेथे ते त्यांचं घर बनवू शकत होते. सगळ्यात लहान पिल्लाने गवताने घर बनवायचा विचार केला. त्याला वाटलं की झटकन आणि सहजपणे हे घर बनेल तर खेळायला खूप वेळ मिळेल. छोट्याचं घर एका दिवसात तयार झालं. त्याने त्याच्या भावांना सांगितलं, बघा, माझं घर तयार झालं. मोठ्या पिल्लाने घर पाहून म्हटले, अरे, हे घर तर मुळीच टिकाऊ नाहीये. आपण लांडग्यांपासून कसे वाचणार? छोट्याने मोठ्याचं बोलणं उडवून लावलं. काळजी करू नकोस, काहीच होणार नाही. मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. मधल्या पिल्लाने त्याचं घर लाकडाने बनवायचं ठरवलं. जंगलातून लाकडे आणून तो कामाला लागला. तिसऱ्या दिवशी मधल्याचं घर तयार झालं. हे घर गवताच्या घरापेक्षा जास्त टिकाऊ होतं. मोठा त्याचं घर पाहून म्हणाला, तू खूप मेहनतीने बनवलंयस. हे खूप सुंदर घर आहे हे, पण आम्ही यामध्ये लांडग्यांपासून वाचू शकू? मधला म्हणाला, एकदम सुरक्षित आहे. तू का काळजी करतोस? मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. छोटा आणि मधला जेव्हा त्यांच्या घरात मजा करत होते, मोठा त्याचं घर करण्यात मग्न होता. तो वीट आणि दगडांनी त्याचं घर बनवत होता. बाकी दोघांना वाटत होतं की तो उगाचच एवढं काम करतोय. ते फक्त खेळातच वेळ घालवत होते. जर आमच्यासारखं झटपट घर बनवू शकतं तर एवढी मेहनत कशाला? किती घाबरतो हा. मोठ्याने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पूर्ण 7 दिवस कष्ट करून त्याने त्यांचं घर मजबूत बनवलं. दुसऱ्याच दिवशी एक भुकेला कोल्हा त्यांच्या विभागात आला. त्याला गवताचं घर दिसलं तेव्हा तो थांबला. छोटा सोफ्यात बसून आराम करत होता. कोल्ह्याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फुंकर मारून घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. माझं घर मजबूत आहे. कोल्ह्याने जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. पण छोटा कसाबसा तेथून पळाला आणि धावतच मधल्या भावाच्या लाकडाच्या घराजवळ पोचला. त्याने दरवाजा वाजवल्याबरोबर मधल्याने दरवाजा उघडला आणि छोटा आत लपून बसला. लवकर बंद कर दरवाजा, कोल्हा येतच असेल. घाबरू नकोस, या घरात तो येऊ शकत नाही. तेव्हाच कोल्हा तेथे पोहोचला आणि त्याने हाक मारली, दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. कोल्ह्याने जोरात आपल्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. कसेबसे दोघे भाऊ तेथून निघून मोठ्याच्या घरी पोहोचले. दादा, कोल्हा मागे लागलाय, काय करायचं? मोठ्याने त्यांना धीर दिला.
टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. थोड्या वेळात तो भुकेला कोल्हा इथे सुद्धा येऊन पोहोचला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन मी. तसा प्रयत्नही करू नकोस, तू काहीही करू शकणार नाहीस. कोल्ह्याने रागात जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला, पण ते घर हललं सुद्धा नाही, अजिबातच नाही. एक वीट सुद्धा हलवू शकला नाही तो. थकून जाऊन त्याने एक दुसरी योजना आखली. घराच्या वर एक धुरांड होतं. तो त्याच्यावर चढू लागला. त्याला चढताना पाहून त्याला आत येण्यापासून रोखण्यासाठी मोठ्याने आतल्या शेकोटीला आग लावली आणि एक पाण्याचे भांडे त्याच्यावर ठेवले. कोल्हा चिमणीच्या वर पोहोचल्यावर खाली जाऊ लागला आणि सरळ उकळत्या पाण्यात पडला. वाचवा, अरे वाचवा, भाजलो रे. कोल्ह्याला हरवून तिघांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली. तिघे भाऊ आपली कहाणी ऐकवण्यासाठी दुसऱ्या दिवशी आईकडे गेले. छोटा सगळ्यात आधी म्हणाला, तू खरंच बोलली होतीस. जे कराल ते मनापासून करा. मन लावून काम केलं तर यश मिळेल. त्या दिवसापासून छोट्याने आणि मधल्याने आळस सोडून दिला. मोठ्यासारखे मेहनत करू लागले आणि आनंदात जीवन जगू लागले.
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गरीब पण मनाने श्रीमंत असा एक मुलगा होता. नाव होतं अल्लादीन. तो त्याच्या आईसोबत राहत असे आणि पैसे कमावण्यासाठी, घर चालवण्यासाठी कठीण कठीण कामे करत असे. एक दिवस एका दूरच्या बाजारात तो केळी विकण्यासाठी चालला होता. अचानक त्याला एक माणूस भेटला, ज्याची मोठी दाढी होती आणि तो खूप उंच होता. तो हातातील सोन्याचे नाणे दाखवत बोलला, माझ्या बाळा, मी तुझ्या बाबांचा लहानपणचा मित्र आहे. तुला हे सोन्याचं नाणं हवंय का? सोन्याचं? एवढं तर मी आयुष्यभर केळी विकून सुद्धा नाही कमावू शकणार. त्या माणसाने अल्लादीनला तेथेच एका दगडाखाली एक खड्डा दाखवला आणि त्याला आत जायला सांगितले. अल्लादीनला हे काम खूप सोपे वाटले. दोघांनी मिळून तो दगड बाजूला केला. तेथे होती एक गुहा. आपले लहान शरीर घेऊन अल्लादीन त्या गुहेत शिरला आणि तेथे असलेल्या पायऱ्या उतरून तो खाली जात राहिला. अगदी तळाशी पोहोचला. पाहतो तर काय, त्या गुहेमध्ये एका जुन्या दिव्यातून प्रकाश येत आहे. जेव्हा त्याने तेथे खजिना पाहिला, त्याचे डोळे विस्फारले. हिरे, मोती, सोने काय नव्हतं तेथे. अल्लादीन हे सर्व पाहत असताना वरून एक आवाज आला आणि अल्लादीन घाबरला. बाळा, तुला एक दिवा दिसेल. तू विझवून माझ्याकडे घेऊन ये. लवकर ये. अल्लादीनला खूप आश्चर्य वाटलं की एवढा खजिना सोडून त्या माणसाला हवा होता फक्त तो जुना दिवा. असं कोणी का करेल? आता अल्लादीनला भीती वाटू लागली. अल्लादीन तो दिवा घेऊन पायऱ्यांनी वर जाऊ लागला. पण तेवढ्यात तो माणूस ओरडू लागला, दे तो दिवा मला, लवकर दे. अल्लादीनला त्याचं वागणं कळतच नव्हतं. आधी मला इथून बाहेर काढा. जर तो दिवा तुम्हाला दिला नाहीस तर मी तुला या गुहेत कायमचं बंद करून टाकेन. आता अल्लादीनच्या लक्षात आलं की त्या माणसाचा हेतू योग्य नाही. नाही, आधी मला इथून बाहेर काढा. मूर्खा, आता तुला सोडणार नाही. अहो थांबा, तुम्ही हे काय करताय? त्या माणसाने दगडाने गुहा बंद तर केली, पण त्याची अंगठी खाली पडली आणि पोहोचली अल्लादीनकडे. ती त्याने उचलली आणि आपल्या बोटात घातली. घालताच गुहेमध्ये ढग तयार झाला आणि त्यातून निघाला एक मोठा प्राणी. घाबरून अल्लादीनचं अवसान गळालं. तुला जे हवं असेल ते तू मागून घे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त 3च गोष्टी मागू शकतोस. 3च गोष्टी. मला घरी जायचंय. पापणी लवते न लवते तोच अल्लादीन घरी पोहोचला. अल्लादीनला पाहिल्याबरोबर त्याची आई ओरडली. अल्लादीनने आईला सर्व घटना सांगितली. तो माणूस, ती गुहा, तो खजिना आणि हा दिवा. अल्लादीन त्या दिव्यावरची धूळ पुसतच होता तेव्हाच त्यातून धूर निघाला आणि संपूर्ण खोलीत पसरला आणि त्यातून निघाला जिन्नी. वाह, खूपच छान. मी या दिव्यामध्ये शेकडो वर्ष बंद होतो आणि तुम्ही मला वाचवलं. आका, काय हवा असेल ते मागा माझ्याकडे. आता ही काय नवीन समस्या आहे? हाच विचार करत अल्लादीन आणि आई त्याच्याकडे पाहू लागले. बोला का, बोला. काय इच्छा आहे तुमची? असं असेल तर जाऊन माझ्यासाठी स्वादिष्ट खायला घेऊन ये बघू. अचानक एक खाण्याचं टेबल आलं आणि त्यावर सुंदर जेवण, पिण्यासाठी सरबत आणि पेस्ट्रीज आणि एक फुलदाणी सुद्धा होती. त्या दिवसापासून अल्लादीन आणि त्याची आई यांना जे काही हवं असेल ते जिनी आणून द्यायचा.
ते आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे काळ पुढे सरकला. एक दिवस तो बाजारात गेला. तेथे त्याला एक पालखी दिसली. त्याला समजलं की त्या पालखीत राजाची मुलगी राजकुमारी जस्मीन होती. अल्लादीनने तिचा चेहरा पाहिला आणि तो प्रेमात पडला. त्याने आईला जस्मीन बद्दल सांगितलं. आईने जिनीकडून एक खोका भरून सोनं घेतलं आणि राजाला द्यायला राजमहालात गेली. तेथील शिपायांनी तिचा खोका राजापर्यंत पोहोचवला आणि राजाने खुश होऊन तिला भेटायला बोलवलं. आईने त्यांना तिच्या मुलीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. तेव्हा राजाने आदेश दिला की अल्लादीनने त्यांची श्रीमंती आणि ताकद सिद्ध करावी. जर तुझ्या मुलाला माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर त्याला म्हणावं 40 सेवक 40 रक्षकांच्या ताफ्यासह माझ्याकडे पाठवून दे, ज्या प्रत्येक सेवकाकडे अनमोल अशी हिरे माणकं असतील. हे ऐकून अल्लादीनची आई उदास होऊन घरी परतली. त्यांना खात्री होती की जिनी एवढं सगळं देऊ शकणार नाही. अल्लादीनने पुन्हा दिव्याने जिनीला बोलावलं. मागा का काय हवंय तुम्हाला? अल्लादीनने त्याला राजाची मागणी सांगितली. हे ऐकून जिनीने टाळी वाजवली आणि तेथल्या तेथेच खजिना घेऊन 40 नौकर आणि 40 शिपाई प्रकट झाले. राजाने पाहिलं की त्यांना जे काही मागितलं होतं अल्लादीनने पाठवलं आणि ते खुश झाले. त्यांनी विचार केला, किती पैसे आहेत या मुलाकडे? माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने एका मोठ्या आलिशान राजवाड्यात राहावं. जर तसं असेल तरच मी माझ्या मुलीचं लग्न करेन. अल्लादीनने राजाची इच्छा जिनीला सांगितली. जिनीने पुन्हा टाळी वाजवली आणि तेव्हाच एक दिमाखदार महाल त्याच्या समोर उभा राहिला. अल्लादीनला विश्वास बसत नव्हता. राजाला वाटले की अल्लादीनपेक्षा श्रीमंत मुलगा कधीच मिळणार नाही. त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं. 3 दिवस पर्यंत सोहळा चालू होता. सगळ्यांना अल्लादीनचं नशीब आणि श्रीमंतीबाबत माहित होतं. पण अल्लादीन आणि त्याच्या आईने जस्मीनला जिनीबद्दल काहीच सांगितलं नाही. एक दिवस अल्लादीनच्या महालाजवळ एक माणूस आला. जुने दिवे द्या, जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जस्मीनने हा आवाज ऐकला. तिला वाटलं की जुन्या दिव्यांच्या ऐवजी नवीन दिवा मिळाला तर अल्लादीन खूप खुश होईल. तिने आनंदाने एक नवीन दिवा घेतला. हा माणूस तोच होता ज्याने जिनीला अगदी सुरुवातीला गुहेमध्ये बंद केलं होतं. त्याला दिवा मिळताच त्याने जिनीला सांगितलं की महाल जस्मीन सोबत तेथून हलवला जावा. अल्लादीन जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी परत आला त्याला त्याचा महाल कुठेच दिसला नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड आहे. तो आपल्या जुन्या घरात गेला आणि गुहेत मिळालेली अंगठी शोधली. ती बोटात घालताच तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. तुला जे काही हवं असेल ते तू मागून घे, पण लक्षात ठेव आता तुझ्या 2च इच्छा बाकी आहेत, फक्त 2. मला जास्मिनकडे घेऊन चल. पाहता पाहता तो महालात पोहोचला. कोणी पाहू नये म्हणून तो लपून बसला.
जस्मीन त्या माणसाची सेवा करत होती आणि तो दिवा देखील त्याच्या जवळच होता. लपून छपून अल्लादीनने ती अंगठी पुन्हा बोटात घातली आणि तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. जे काही तुला हवं असेल ते मागून घे, पण लक्षात ठेव आता केवळ एकच इच्छा उरली आहे. त्या बदमाशाला कायमसाठी झोपवूनच ठेव. ताबडतोब तो धावत धावत जस्मीन जवळ गेला, जी त्या माणसाला खूप घाबरली होती. अल्लादीनला पाहून ती खूप खुश झाली. आता अल्लादीनने जस्मीनला पूर्ण गोष्ट सुरुवातीपासून सांगितली आणि जस्मीनला हे ऐकून आश्चर्य वाटत राहिलं. अल्लादीनने पुन्हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आला. मागा, का तुम्हाला काय हवं असेल ते मागा. ह्या बदमाशाला एवढं दूर घेऊन जा की हा आम्हाला पुन्हा कधीच शोधू शकणार नाही. आणि तो माणूस अचानक अदृश्य झाला. अल्लादीनने त्या जिनीला तो महाल आणि जस्मीनला पुन्हा त्याच्या जागेवर पोहोचवायला सांगितलं. महाल आकाशात उडत उडत त्याच्या मूळ जागेवर पोहोचला आणि तेथे पोहोचल्यावर अल्लादीन पुन्हा आपल्या आईसोबत होता. पुन्हा एकदा अल्लादीन, त्याची आई आणि जस्मीन एकत्र राहिले, नेहमी आनंदात राहिले. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एक लहानशी मुलगी होती. ती नेहमी लाल रंगाची रायडिंग हुड घालत असे, म्हणून सगळे तिला लिटिल रेड रायडिंग हुड म्हणत असे. बाळा, काय आई? तुझी आजी आजारी आहे ना? तू तिच्यासाठी ही ताजी बिस्किटे आणि औषधी वनस्पती घेऊन जाशील? नक्की जाईन मी आई. नेहमीप्रमाणे तिचं रेड रायडिंग हुड घालून ती तिच्या आजीच्या घराकडे निघाली. पनी जंगलाच्या रस्त्याने खाली उतरू नकोस बाळा. लिटिल रेड रायडिंग हुड हसत गात आपल्या रस्त्याने चालली होती. याला पनी फॉरेस्ट का म्हणतात काय माहित? मी तर अजून एकही पनी पाहिली नाही. रेड रायडिंग हुड फुलांनी भरलेल्या रस्त्यावर पोहोचली. रंगीबिरंगी अनेक प्रकारची फुले होती. आजीसाठी काही फुले घेऊन जाते. आजीला खूप आनंद होईल. फुले वेचताना तिच्या लक्षात आलं नाही की ती तिच्या रस्त्यावरून खाली उतरली होती. तेव्हाच तिला झुडपातून एक आवाज आला. अचानक एक मोठा कोल्हा तिच्या समोर आला. त्याला पाहून लिटिल रेड रायडिंग हुड इतकी घाबरली की तिच्या हातून बास्केट खाली पडली. कोल्ह्याने फटाफट बास्केट मधून बिस्किट काढली आणि पुन्हा लिटिल रेड रायडिंग हुडला देऊन टाकली. कोल्ह्याच्या या चांगुलपणाने रेड रायडिंग हुड खुश झाली. धन्यवाद. अरे तू कुठे चालली आहेस बाळा? आजीच्या घरी, या जंगलाच्या शेवटी जे पिवळ्या रंगाचे घर आहे तेच. तिची प्रकृती बरी नाही म्हणून मी बिस्किटे आणि औषधी वनस्पती घेऊन जाते. तू मला सगळ्यांप्रमाणेच लिटिल रेड रायडिंग हुड म्हणू शकतोस. मग मी आधी जाऊन तुझ्या आजीला सांगतो की तू येतेस. तू अगदी आरामात फुलं घेऊन ये. तेव्हाच तिला एका शिकाऱ्याच्या गोळीचा आवाज आला आणि तो अदृश्य झाला. लिटिल रेड रायडिंग हुडला एकदम रडू आलं, कारण ती हरवली होती. तिचे रडणे ऐकून शिकारी तिच्या जवळ आला. तू या घनदाट जंगलात एकटी काय करतेस? इथे बसणं धोकादायक आहे. मी एका भयानक लांडग्याला शोधतोय जो बराच वेळ मला हुलकावणी देतोय.
लिटिल रेड रायडिंग हुड उदास झाली होती, कारण तिने आईचं सांगणं ऐकलं नव्हतं आणि बनी फॉरेस्टच्या रस्त्याने खाली उतरली होती. म्हणून ती शिकाऱ्याला सांगू इच्छित नव्हती की तिने कोल्ह्याला पाहिलं. मी तर असंच, आजी आजारी आहे, तिच्यासाठी बिस्किट घेऊन जात होते जंगलाच्या शेवटी आणि रस्त्यात हरवले. मग चल, मी तुला तुझ्या आजीकडे नेऊन पोहोचवतो. ते सोबत चालू लागले आणि तेव्हाच कोल्हा सुद्धा आजीच्या घरी पोहोचला आणि त्याने दरवाजा वाजवला. आजीने हाक मारली. कोण आहे बाबा? कोल्हा आवाज बदलून म्हणाला. मी आहे आजी, लिटिल रेड रायडिंग हुड. मी कुकीज आणि जडीबुटी आणली आहे तुमच्यासाठी. दरवाजा उघडाच आहे, आत ये. थोड्या वेळाने लिटिल रेड रायडिंग हुड आणि शिकारी आजीच्या घरी पोहोचले. हेच घर आहे ना आजीचं? जा आता तू तुझ्या आजीकडे जा. शिकारी त्याच्या रस्त्याने निघून गेला. लिटिल रेड रायडिंग हुडने दरवाजा वाजवला. कोण आहे बाबा? मी आहे आजी, लिटिल रेड रायडिंग हुड. दरवाजा उघडाचे, आत ये. लिटिल रेड रायडिंग हुड काही क्षण घुटमळली, कारण हा आवाज आजीपेक्षा थोडा वेगळा वाटत होता. मग लक्षात आलं की आजी आजारी होती. आजारी आहे ना आजी, म्हणून असा आवाज आला असेल. ती दरवाजा उघडून आत गेली. कोल्हा सगळे कपडे, टोपी आणि चष्मा सुद्धा आजीचे घालून गादीवर झोपला होता. त्याने पडदे लावून घरात अंधार केला होता, म्हणजे लिटिल रेड रायडिंग हुड त्याला पाहू नये. माझ्या बाळा, इतक्या लांब चालत तू माझ्यासाठी जेवण घेऊन आलीस. जवळ तरी ये बाळा, मला मिठी तरी मार. लवकर ये, एवढी लांब का आहेस? लिटिल रेड रायडिंग हुडने बास्केट खाली ठेवली, पण जास्त जवळ गेली नाही, कारण आजी जरा वेगळी भासत होती. तुझे हात इतके लांब कसे झाले? तुझे हात हातात घेण्यासाठी. आणि इतके मोठे कान? तुझा गोड आवाज ऐकण्यासाठी. मोठमोठे डोळे? तुला मन भरून पाहण्यासाठी. आणि असे टोकदार दात आजी? तुला चावून चावून खाण्यासाठी. कोल्ह्याने लिटिल रेड रायडिंग हुडच्या दिशेने उडी मारली. तेव्हा लिटिल रेड रायडिंग हुडला समजलं की गादीवर आजी नाही, तो भयंकर कोल्हा होता. वाचवा, वाचवा मला. शिकाऱ्यापर्यंत तिचा आवाज पोहोचला आणि तो धावतच त्या घरात गेला. दरवाजातून आत जाऊन त्या कोल्ह्याला पकडलं. मला हुलकावणी देऊन पळतोस होय रे लांडग्या? चल तुला दाखवतोच इंगा. शिकाऱ्याने कोल्ह्याच्या पोटातून आजीला बाहेर काढलं. आम्हाला वाचवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार शिकारी काका. ठीक आहे बाळा, पण मला वचन दे की तू इथून पुढे नेहमी तुझ्या आईचं ऐकशील. आजीला एवढी भूक लागली होती की तिने सगळी बिस्किटे खाल्ली, वनस्पतीचं औषध बनवलं आणि पटापट बरी झाली. लिटिल रेड रायडिंग हुडने वचन दिलं की कोणत्याही भयंकर कोल्ह्याच्या बोलण्यात येणार नाही.
लिटिल रेड रायडिंग हुड एकदा जंगलात एकटीच खेळत होती. आणि तेव्हाच समोरून पुन्हा तोच कोल्हा आला. कोल्ह्याला हंटरने जंगलाची सफाई करण्याची शिक्षा दिली होती. लिटिल रेड रायडिंग हुडला पाहताच त्याला आपल्या कर्माची लाज वाटली. बनी फॉरेस्ट भरून गेलं पुन्हा एकदा, आनंदाने, बनीजने आणि फुलांनी. अगदी तसाच जसा पूर्वी होत असे.